लालेशी अहो सांगा की पैसे कुठे आहेत? मला ते माधुरीचे आर्याचे अजिबात पैसे नको आहेत. माझ्या हक्काचे कष्टाचे पैसे कुठे आहेत? ते आपल्यासाठीच ठेवले होते मी. आडीनडीला लागावे म्हणून. आडीनडीला लागले तर काढता आले असते. तुम्ही ते पण चोरले आहो. बघा ते पैसे कुठे सांगा, ते घेऊन येतो. तुम्ही म्हणाल ते करतो सगळं. तुम्ही म्हणाल ते ऐकतो. मग तर झालं. सांगा की पैसे कुठे आहेत? सांगा की कुठे आहेत? बोला. सांगते पण मला तुमच्याकडनं वचन हवंय. दिलं वचन दिलं. सांगा पैसे कुठे? माझं खरंच तुमच्यावर प्रेम आहे हो. मी सांगते कुठे ठेवलेत पैसे, पण ते सापडले की आपण दोघं लांब निघून जाऊ. आपला सुखाचा संसार सुरू करू. चालेल? मला फक्त तुम्ही हवे आहात, बाकी काहीच नको. गावाच्या बाहेरचा जो हायवे त्याच्या समोर डोंगर आहे. तो डोंगर चढून पार करायचा. तिथून उतरलं की सरळ चालत जायचं. परत एक टेकडी दिसल. ती टेकडी पण पार करायची. उतरलं की खाली खड्ड्यात 2 सुकलेली झाडं दिसतील. 2 सुकलेली झाडं. हा. त्याच्यात एक मोठा काळा दगड आहे. हा. एकच आहे मोठा दगड. त्याच्या खाली पैसे सापडतील. हो. सोडा की आता मला. आधी पैसे मिळू द्या, मग सोडतो. ओ काय राव, मला ह्या लकीची तरच कळा नाही. काय झालं? अरे कुठं तरी गेलंय बाहेर. मला म्हणलं इथं दिवसभर दुकानावर ध्यान दे. पण मग आपल्याला का थांबवले? अरे मागच्या वेळेस या मंग्याला उभा केलता. दिवसभर इथं उभा राहिला. संध्याकाळी लक्क्याला विचारलं गाल्ला किती झाला. म्हणतो 1 रुपया नाही झाला. गिऱ्हाईकच आलं नव्हतं. हे दोस्तीसाठी पत्रकारिता सोडून चहा ढवळायची पाळी आली. आणि तसं बी त्या पत्रकारितेपेक्षा त्याचाच वास चांगला येते. गोपाळ, ओ गोपाळ, ये बाबा चहा प्यायला ये. आता यांच्याकडे गेलो की परत ते लालीचा विषय काढणार. विनाकारण चौकशी करणार. त्यापेक्षा जातच नाही. गोपाळ, अरे ये बाबा, सापडतील लाली वहिनी. शोधतो की आम्ही सगळे. टेन्शन घेऊ नको. ये, मन हलकं होईल जरा. ये चहा घे ये. अरे इशार नाही करत ते. घरच्याने जरा बोलवलंय त्यामुळे घरी जावं लागेल मला. तुमचं चालू द्या. ठीक आहे. लवकरात लवकर त्या लालीने सांगितलेल्या पत्त्यावर जातो. ते पैसे काढतो आणि लालीचा कायमचा बंदोबस्त करतो. ए वस्त्रा, मंग्या, काय झालं? तुला कशाचं आलंय बाबा टेन्शन? आता सापडतील ना लाली वहिनी. त्याचं टेन्शन गोपाळला घेऊ दे. आपण त्यांना शोधायचं टेन्शन घेतलं पाहिजे. अरे तसं नाही र. लाली वहिनींना हुडकूच की आपण. पण काही गावात काय चाललंय बघ की. माधुरी गायब झाली. आर्या मॅडम गायब झाल्या. श्यामल वहिनींचा अपघात झाला. ती पाहुणेबाईचं बघ कसं झालं. अरे गावात काय लाग वेगळं डाऊन व्हायला लागले. मी तर कशा टेन्शन घेऊ लागा. ए नाही नाही, लाली वहिनी सापडल्याच पाहिजे. आपण सगळे कारण मिळून शोधू लाली वहिनींना. होय होय, खरंच खरंच शोधूया. बाई, लोकांचे ना खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. आज कळलं का हो.
वाटलं होतं का आपल्याला ही लाली अशी असेल म्हणून? हा, तरी मी फुलताईला सांगत होते का बाई तुझी सून कुठं जाती काय करती याच्यावर जरा ध्यान दे, पण नाही, तिला आपलं सतत वाटायचं मी तिच्यावर खार खाऊ नये, घ्या भोगा आता. असं नाही ग रंजे. अगं मला बी ती असं वागल असं स्वप्नात बी वाटलं नव्हतं ग. सगळ्यांच्या तोंडात शेण घालून गेली तर गावाला तोंड कसं दाखवायचं? नाही, आपण लगेच कुठल्या निर्णयावर यायला नको. ती अजून सापडली नाहीये. आमचा तपास अजून चालू आहे. ती खरंच पळून गेली का तिला कुणी गायब केलं हे लवकरच कळेल. करा, तपास करा. पहिले त्या लालीला शोधा आणि सापडली ना की त्या सुभाषरावच्या ना उरावर मारा. ए चला राहू द्या, जेवायला वाढा. ते लाली गेल्यापासून नीट कुणी धड जेवलेलंच नाही. तो गोपाळ बी उपाशी. चला जेवायला वाढा त्याला. कधी यांची चर्चा संपते, कधी जेवतील, कधी झोपतील असं झालंय. हे झोपले की मी पैसे काढायला मोकळा. गोपाळ, ए गोपाळ, हे बघ बाळ गोपाळ, जाणारी आता तिच्या मर्जीने गेली नव. आता तू असं तोंड पडून बसू नगस. चल मी जेवायला वाढते. नाही तर त्याला लय दुःख झालं असेल ना. मनात असेल सुंटी वाचून खोकला गेला, मनात तर अगदी उकळ्या फुटत असतील. मी सांगतो ना, मुडद्यानीच गायब केली असेल तिला. हो. आत्या शांत बसा की बाईस. तिथं पोरग एवढं काळजीमध्ये, पण तुम्ही कशाला त्याला तारच देताय? गोपाळ सगुड बरं जेवायला चल. नको गाई, खरंच भूक नाही मला. अशी कशी भूक नाही हा? आणि हे बघ, तू त्या लालीचं अजिबात टेन्शन घेऊ नको. तुझा बाप अजून जिद्द आहे. तुझे अजून 2 लग्न लावून देईल मी. हा जा जेवायला जा. अहो आप खरंच भूक नाही हो मला. अरे गोपाळ, अरे गोपाळ थांब की. ए राहू दे, जेवल नंतर. त्याला जरा मोकळं सोडा. तर आपणच त्याचं बळजबरीने लगीन लावून दिलं आणि त्याचे फळ आता आपणच भोगतोया. ए त्या पुरीवर उगत असं काय बी आरोप करू नका. मी सांगते ना, त्या भामट्यावर तिचं इतकं प्रेम आहे की ती ना जीव घेईल त्याच्यासाठी एखाद्याचा. पण असलं काय लपडं करण्यातली नाही.